काय राव वागणूक द्यायला लागले आम्हाला मराठ्याला. गरीबाच्या लेकरांचा तळतळाट फाशीवर द्या तुम्हाला. मी नसून पटत ना तुम्ही सांगा तू मर उद्या सकाळी. नाही औषध पेलो तर 2 बापाचा मी, पण माझ्या गरीबाचं वाटलं नका करू गाडी. तुम्ही लय कष्ट करायला लागते. कोण आहे रे तुमच्याशिवाय? कोण आहे रे त्या गोरगरीबाला तुमच्याशिवाय कोण आहे? तुमच्या राज्यात जर त्यांची एवढी हेळसांड होणार असलं तर काय जगण्याला अर्थ आहे? लेकी बाळीला घरी यायची वेळ आली. ते पोरांनी ते हाजीपूरचं पोरग आहे शिरूरचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, रद्द झालं काल त्याचं. त्याच्या चुलत्याची व्हॅलिडिटी दिली त्याची द्यायना. अधिकारी सांगतात आम्हाला विशेष सांगितलं का आता कोणाचंच काही देऊ नका. आता कोणी सांगितलं नाव सांग म्हणलं. कोण होतं विषयला त्यांचं सांग. काय परिस्थिती आहे? आठवड्याला कलेक्टरला आपण सूचना दिल्या होत्या की तुम्ही आढावा घेत जा, कुठं अडवलंय काय झालंय. आता आम्हाला रिपोर्ट जे होतं जिल्हाधिकारी विभाग आयुक्त सांगितलं. अरे एवढे हत्तीसारखे मराठीचे लोक तिथं असून जर इतके हाल होणार असले या जातीचे काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? हत्ती होणे काळजाचे लोक तिथं येतं आणि उघड्या डोळ्याने पोर उद्या अधिकारी बनणार आहेत. तुमच्याच पुढं करतील ते. तुम्हालाच म्हणते म्हणजे त्याला आम्हाला अधिकाऱ्याचं लालदेव यांच्यामुळे झालं, यांनी आम्हाला आरक्षण दिलंय. आणि ते पोरं ढसा रडायला लागले तुमच्या डोळ्यात द्या असून देण्यात म्हणतो मी. आम्ही तुम्ही 58 लाख सोडून आम्हाला एक जास्त देऊ नका. विखे पाटील साहेब, मला काय म्हणायचे, अशा ज्या काही केसेस दादांकडे येत आहेत, आता ती कोणाचं ऍडमिशन रद्द झालं, ऐका ना दादा, आम्ही 5-6 जण आहोत. ही आहेत, मी आहे, उपसमिती. ऐका ना, आमच्याकडे द्या ना विभाग वाटून. बाबा पुणे आणि कोल्हापूर डिव्हिजनची माझ्याकडे द्या, कोकण आणि मुंबईची ह्यांच्याकडे द्या, नगर आणि असं त्याने आमच्याकडे देऊ द्या. आम्ही नाही महिन्याभरात त्याचा निपटारा लावला का नाही तर आम्हाला विचार. दक्षिण कराडच्या आत्ता सांगतो तुम्हाला 11.5 फाईल थांबून काढल्या. 11,500. तुम्ही मी बघतो स्वतः. दक्षिण कराड म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. मी स्वतः गेल्या आढावा घेतो. उद्या थांबल्या. मी घेतो स्वतः आढावा. आता हा पहिल्यांदा विषय आला माझ्यापुढे. आमच्यातल्या जिल्ह्यातलं कधीच कुणी भेटलं नाही मला. त्या कागलच्या, आजऱ्याच्या आणि पन्हाळ्याच्या सगळ्या स्टॉप 2200 कोणाच्या 2700 फाईल कपून असून द्यायना. ओबीसीचं 27%, 32%, 19% जे काय असेल ते 1% आम्हाला देऊ नका. 1% त्यांच्यातला नको आम्हाला. 5% द्या म्हणत नाहीत आम्ही. 1% नको आम्हाला. आमच्या 67च्या नियमाप्रमाणे आमच्या नोंदी तर द्या आम्हाला. तुम्ही राज्यघटना मानता, तुम्ही 1967चे रूल मानता. कराडच्या ठिकाणी काय मी बघतो. मी स्वतः सगळीकडे तुम्हाला सांगतो याच्या रडायची वेळ आली. इकडचे या आवसावाल्याची त्यांची, या नांदेड कंधारवाल्याची त्यांची रडायची वेळ आली असून द्यायना. हा आता यालाच जोडून सांगतो. बरं आता यालाच जोडून सांगतो. तुम्ही 29 ऑगस्ट 2025 काढलेला ज्या हैदराबाद गॅजेट मराठ्यांच्यासाठी काढलाय का मराठ्यांना नादी लावायसाठी का फसवणूक केली? खरा काढाय का खोटा काढलाय? मला एवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून, काहीच नको. खरा काढाय का खोटा काढ? समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. आणि मग प्रमाणपत्र कम नाही. आता लोकांनी अर्ज केले त्यापैकी आपण कार्यवाही केली त्याच्यामध्ये. आता ते आकडे झाले ना आपल्याकडे त्याच्यामध्ये हैदराबाद नंतर आपण ठीक आहे. विचारित हैदराबाद घ्यायला प्रमाणे प्राप्त अर्ज 3,174 होते. विचार दाखल 3,004 आहे. गावंडे फोन लावा जालन्यात. 38 अर्ज प्रलंबित आहे जिल्हानी आहे. मी सांगतो सगळं काय फसगत चालली ही. कोण कुणाला काय बोलतंय? तुम्ही 3दा सांगितलं, लाडभोने 2दा सांगितलं. साक्षीदारच आहे तिथंच. हा नाही रे ती जिल्हाधिकारी काहीतरी ना तू दिले का त्यांनी? यांनी 2दा सांगितलं आणि यांनी तुम्ही 3दा सांगितलं. कम न दिली व्हॅलिडिटी. आणि मग खोटा नाही तर काय जे कोणचा खरा आहे? तुम्हीच सांगितली जे आता दिल्या. हो बघ त्या आकडेच देत आपल्याला. मी त्याची व्हॅलिडिटी कशी? तो जर जे आर खरा आहे ना, आम्हाला फसविलं नाही ना मुंबईत. नाही फसविलं नाही तर मग प्रमाणपत्र व्हॅलिडिटी टाकून द्यायला. कोण लावून कोणाला लाव ना. आणखी नाही दिलं बरं का तुम्ही सांगितलेलं त्यांनी. त्या गावंडी का गावडे कोण आहेत नाही दिल्या व्हॅलिडिटी. आणखी 6 नाही दिले. स्वामीला पण मी कसं नाही? ते बीडचं आहे, जालन्याचं. तुम्ही सगळे बोललेले इथूनच त्यांना. हीच जागा आहे ती. त्याला आता 3 महिने झाले. हा मग जर हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना जर मिळणार आहे
आम्ही आता